Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Nave Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and it starts with all you lovely and beautiful people. So आज आहे हॉस्पिटल, रेडी झालो आहे. नायसा गेली आहे स्कूलमध्ये, रचना आहे किचनमध्ये, आईची छान पूजा झाली आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. Good morning. Good morning. So the new day has started. एकदम घर चांगलं झालं. 7 दिवस कसे गेले समजलं पण नाही. म्हणजे एवढे एक्साइटेड होतो. पप्पा आले. रोज मस्त आरती करायचो. रुटीन झालेला. सगळ्यांची गप्पा मारायचो. मला तर मामी इथे बसायच्या आणि मी इथे काम करताना त्यांच्याशी गप्पा मारायची. सो ते सगळं मिस करते. घर एकदम शांत झालंय आता. जसं सगळे आपापल्या घरी गेले, आपापल्या वाटेवर. आणि नायसा पण स्कूलला, सनी पण आता चालला. मी पण माझ्या कामांमध्ये बिझी, आई पण आईच्या कामांमध्ये बिझी. थोडासा पसारा आहे अजून, आम्हाला तो वाइंड अप करायचा आहे, ठेवायचा आहे प्रॉपरली जागेवर. बट 7 दिवस अमेझिंग होते. आणि थँक्यू सो मच की तुम्ही एवढं सारं प्रेम दिलं, एवढे छान छान कमेंट्स केले. आणि बोलूयाच आपण. सनीला लेट होतंय, मी नंतर बोलतेच तुमच्याशी. डब्बा रेडी आहे तुझा. मी एकशे तुला भात देणार होती. मी तेच म्हणजे शिट्टी का नाही झाली, तर ती शिट्टी ना अशी वरतीच तरंगत राहील, त्यामुळे ते चिटकलं खाली. पण देऊ शकते मी तुला थोडासा. चलो लेट्स गो. बायकोचा प्रेम. काळजी घे. सो आता थोड्याच वेळात नायसा सुद्धा येईल. आणि आमचं जे डेकोरेशनचं सामान आहे, जे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की जेव्हा ते सगळं काय काढण्यात आलं, त्याच्यानंतर ते इथेच ठेवलं आहे. कारण मामी आत्या वगैरे दुपारून गेले. आणि मग त्याच्यानंतर एवढा कंटाळ आलेला ना की काय करू, म्हणजे फारच कंटाळ असं झालेलं की एवढ्या दिवसाची जी धावपळ आहे ना, ती थोडीशी आता असं स्लो डाऊन करणं गरजेचं आहे. म्हणून एकदम रिलॅक्स बसलेलो आम्ही संध्याकाळी. काही जास्त शूट वगैरे पण नाही केलं. नायसाला फक्त काही स्टेशनरी हवं होतं, म्हणून मग आम्ही रात्री DIY मध्ये गेलो. ते पण 10 वाजता गेलो, जेव्हा ते बंद झालेलं. लिटरली क्लोजची त्यांनी ती पाटी लावलेली आणि तरी आम्ही आतमध्ये एंटर झालो. जस्ट लावलेलं ना, आम्ही एंटर झालो. तिने काय घ्यायचं होतं ते घेतलं आणि मग घरी आलो. मग काय नाही, जेवलो आणि मग झोपलो. आणि जे झोपलो होत ना, ते डायरेक्ट सकाळी उठलो. मग नायसा स्कूलला गेली. तो अजून पसारा आहे थोडंसं, ठीक आहे आता ना, कारण 7 दिवस सगळं काही गोष्टी ऑन पॉईंट होतं. कारण कोणत्याच गोष्टीसाठी लेट नाही व्हायचं होतं. मग ती आरती असो किंवा नाश्ता असो, एवढे लोक होते, प्रत्येकाचा नाश्ता टाईम टू टाईम व्हायला पाहिजे. लगेच तो लंच आहे तो टाईम टू टाईम व्हायला पाहिजे. मग दुपारचा टाईम थोडासा आराम पण मिळायला पाहिजे. मग संध्याकाळी परत मग पाहुणे यायला सुरुवात होतात. मग त्यावेळेस आपण प्रॉपर रेडी वगैरे होऊन, सो एव्हरीथिंग वॉज ऑन टाईम. त्याचमध्ये मी आणि सनी खूप जागेवर आम्ही जाऊन आलो. पेणला, कलेला, परेला, ठाणे नाही, दादरला. ह्यावेळेस ठाण्याला नाही जाता आलं. सो सगळ्यांना त्यानिमित्ताने भेटता आलं. गणपती बाप्पाचे दर्शन घेता आले. सो खूप काही गोष्टी या 7 दिवसात झालेत. मी काही जास्त बोलली नाही आहे ब्लॉगमध्ये. तुम्हाला फक्त सगळ्या काही गोष्टी दिसत होत्या, कारण टाईमच नव्हतं. जसं मी म्हटले की सगळं टाईम टू टाईम केलं तर कसं मग सगळं काही सुरळीत सुद्धा होतं. जर एक गोष्ट लेट झाली तर मग पुढचं सगळं काही लेट होतो. म्हणून मी एवढं मेक शुअर करत होते की सकाळी फटाफट उठून जेवण बनवू, मग तो फटाफट नाश्ता, मग तो थोडासा टायमिंगमध्ये मिळायचा. आरती वगैरेच्या वेळेस आपण फ्री असायला पाहिजे, नाहीतर गॅसवर भाजी आहे आणि मग ती धावपळ होते की हे होतंय ते होतंय, ते नव्हतं मला करायचं. सो तो जो एक टाइम आहे तो तिथेच कम्प्लिटली द्यायचा होता. तो प्रॉपर एक डेडिकेटेड टाइम तो त्या गोष्टीसाठी ठेवलेला. असं सगळं काही प्लॅन करून, असं प्रॉपरली मॅनेज करून 7 दिवस
धमाल केली, आम्ही सगळ्यांनी धमाल केलेली आहे. आणि संध्याकाळचा टाइम आम्ही वाट बघायचो, सगळे जमायचे. कारण कसं आहे, नाही बोललं तरी आधीसारखी सुट्टी मिळत नाही सगळ्यांना. नायसाला तर नव्हतीच सुट्टी, नायसाला फर्स्ट डे सुट्टी होती आणि गौरी आगमन त्याच दिवशी सुट्टी होती. त्यात मध्ये ते सॅटर्डे संडे आले तेवढं. बाकी नायसासुद्धा स्कूलला जात होती, अन्नूचे क्लासेस चालू होते, आरूचे क्लासेस चालू होते, स्वीटीताई जात होती, सनी जात होता. सो सगळ्यांचं सगळं काही मॅनेज करून संध्याकाळी आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा खूप धमाल करायचो. आणि ती धमाल तर तुम्ही नक्कीच व्लॉग्समध्ये पाहिलेली आहे. अँड वी जस्ट ट्राईड अवर बेस्ट की हा जो टाईम आहे तो आम्ही एकदम मेमोरेबल करू. आणि आपले फेस्टिवल्स आहेतच मुळात त्यासाठी की जिथे आपण सगळे एकत्र येऊ शकतो. मग मोठे छोटे मधले सगळे एज ग्रुपचे म्हणजे कळलं ना मला तुम्हाला काय म्हणायचं आहे. आणि छान वाटत होतं, अमेझिंग टाईम गेलं. खूप सारे गेम्स खेळलो, खूप सारं हसलो. अँड मस्त मस्त छान छान रोज वेगवेगळे प्रसाद केले गेले. आईंचं एक असतं की रोज बाप्पा जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा रिपीट गोष्ट नाही व्हायला पाहिजे. रोज बाप्पाला काही ना काहीतरी नवीन आणि छान असं आपण दिलं तर मग बाप्पासुद्धा खुश होतो, कारण बाप्पाने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे. सो नैवेद्यासाठी आम्ही ट्राय करायचो की रोज स्वीट वेगळं व्हायला पाहिजे. वाल आमचं 2 टाइम्स झालं, वटाणे पण आमचे 2 टाइम्स झाले. पण ठीक आहे, आता किती खाणार ना, काऊन काय काय खाणार, सगळ्या भाज्या ऑलमोस्ट झालेल्या असं मला वाटलं. बट मजा आली. एक दिवस ते उंबर केले केळ्याचे, एक दिवस फ्रूट सलाड केला, मग एक दिवस शिरा होता. सो असं खूप काही गोष्टी झाल्या आणि छान पद्धतीने झालं. खूप लोकांना हा पण प्रश्न पडतो, तुम्ही सगळं काही पहिलेच लिहून ठेवतात का, किंवा दुसऱ्या दिवशी काय बनवायचं ह्याचं तुम्ही कसं. तर आम्ही जेव्हा आता आजचा दिवस आहे तर उद्या सकाळी काय करायचं ते आधीच प्लॅन करतो की हां आता उद्या आपण हे करूया, उद्या ते करूया, पूजेच्या दिवशी ही भाजी व्हायला पाहिजे, पहिल्या दिवशी ही भाजी व्हायला पाहिजे. हे थोडंसं डिस्कशन होतं. आणि मग बाकी सगळे असतात तेव्हा त्यांच्याबरोबर बसल्यानंतर त्यांच्याबरोबर एक डिस्कशन होतं की आपण हे करूया, आपण ते करूया. पण धमाल आलेली आहे. सो आता आहे तर आता आमची तयारी दुसऱ्या गोष्टीसाठी चालू आहे. ती काय गोष्ट आहे ती तुम्हाला लवकरात लवकर नक्कीच समजेल. सो काय नाही, आज पण सिंपल जेवण केले. वालाची उसळ केलेली आहे कारण वाल होते, वरण केलेले, भात चपाती, बस. कारण खूप साऱ्या भाज्या खाल्लेल्या आहेत एवढ्या दिवसांमध्ये. सो सिंपल जेवण केले. नाश्त्याला आता होतं उत्तप्पा. आणि आता इथं खूप पसारा आहे. पण साड्या मी वेअर केल्या तर मी दुसऱ्याच दिवशी त्याला जागेवर ठेवत होते, म्हणून त्याचा मला ह्यावेळेस काही पसारा नाही आहे. पण ऑर्नामेंट्स माझे जे लास्ट डेचे आहेत त्याचं थोडंसं झालं आहे. त्याचबरोबर आम्ही लास्ट डेला जे जॅकेट तुम्ही पाहिलं घातलेलं, ते जे बाप्पाचं जे बॅकड्रॉपसाठी यूज केलं जातं तर त्याचंच आम्ही ते जॅकेट स्टिच केलेलं आणि सिंपल आणि सोबर एक लुक ठरवलेलं. आणि सगळं ते मिळून आलं. तसं तुम्ही आता इथे बघताय, सुंदर झालेलं ते. सगळे छान दिसत होते. आणि द बेस्ट पार्ट ऑफ माय फॅमिली मी तुम्हाला सांगते, ट्रस्ट मी, कधीच कोणी नाही बोलत, कधीच नाही. सगळे रेडी होतात, इमिडिएटली रेडी होतात. ते दादा असो किंवा आई असो, आई तर तुम्हाला माहितीच आहे नेहमीच उत्साही असतात, मामी, आर्य, मग जे आमचे जे समीर दादा आलेले ते, वहिनी, मयूर, त्यांना पण म्हणजे ते पण एवढी कम्फर्टेबल आहेत ना, ते सुद्धा कधीच नाही बोलत कोणत्या गोष्टीसाठी. आणि ते पण तेवढ्याच उत्साहाने या सगळ्या ह्याच्यात सहभागी होतात. आता त्यांना कळलंय की विसर्जनाच्या दिवशी काहीतरी एक प्लॅन असतो, एक थीम असते, तो ते आधीच मला सांगतात. आणि मला माहित होतं की आत्या आणि मामी येणार आहेत, म्हणून त्यांच्यासाठी मी ऑलरेडी फॅब्रिक मागवून ठेवलेलं. आणि थँक्स टू माय टेलर, त्यांनी लिटरली 1 तासात मला तो एक आत्यांचा जो जॅकेट आहे तो स्टिच करून दिला. म्हणजे ह्या 7 दिवसाच्या ह्याच्यात खूप लोकांच्या मदतीमुळे पण ते सगळं काही एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आणि म्हणतो ना आपण की एकाने हे नाही पॉसिबल हो, जेव्हा एक टीम एकत्र येते तेव्हाच ते सगळं काही सक्सेसफुल होऊन जातं. तेव्हाच ते एकदम छान प्रकारे पूर्ण जो आपला इव्हेंट असो किंवा जो पण फेस्टिवल असो तो प्रॉपरली पार पडतो. आणि असं पण म्हणतात की जेव्हा घरात सगळे नातवंड, मोठे, सुना,
मग जावा, नणन, ह्या सगळे जेव्हा सगळे एकत्र येऊन हसत मुखाने तो जो दिवस आहे किंवा ते जे दिवस आहेत सेलिब्रेट करतात, तेव्हा लक्ष्मी नांदते घरात. वेळेस चला मग नायसा येण्याचा टाइम होईल, त्याच्या आधी मी माझे सगळे ज्वेलरी वगैरे आहेत ते जागेवर लावते. आणि आज माझ्याने जेवढं पॉसिबल होईल तेवढं काय म्हणते त्याला, गोष्टी जागेवर ठेवते. नायसाने एक ऍक्टिव्हिटी दिलेली आणि नायसाने मस्त केलंय कलर. तुम्हाला काहीतरी दाखवते इकडे. काय दाखवते? कशाने पेंटिंग केलंय पण हे सगळं. मला तर हे उचलायला आईला ठेवलंय. हे पाणी, हे कलर्स आणि माझे ग्लूज ते. पण तू ते ब्रश, ग्लू, ते कलर सगळं उचल, ते डब्यात टाक. आणि मला थम्स अप दिलं. मग मला सगळं ठेवायला सगळे पण एकच दिला. बॅक टू होम. वाजलेत आता संध्याकाळची 7:30. घर एकदम खाली ना, घर असं खाल्ल्यागत वाटत असं. एवढा आवाज होता घरात मुलांचा. हँगओव्हर आहे अजून बाप्पाचं फेस्टिवलचं. काय देऊ? चिवडा दे मला. चिवडा जो आणलाय तो चितळेचा, त्याच्यात आणि जो मला आवडायचा लक्ष्मीनारायणचा, पुण्याचा लक्ष्मीनारायण. त्याच्यात डिफरन्स काय की लक्ष्मीनारायण हे पाम ऑइलनी आणि हा जो आहे चितळेचा तो ग्राउंडनट ऑइल, रिफाइंड ऑइल. सो त्या चितळेवाल्याला बोलत होतं, चितळे बंद एक्सप्रेस, की मला एकदम असं प्राऊडली बोललो मी की मला पुण्याचा लक्ष्मीनारायण चिवडा खूप आवडतो. मग त्याने मला डिफरन्स सांगितलं की हेल्थसाठी ॲक्च्युली हा चांगला आहे रादर दॅन पाम ऑइल. तर त्या फर्स्ट डब्याला the normal routine. So मी आता चितळेची भाकरवडी आणि आता स्विच केलंय चितळेचा चिवडा. ॲक्च्युली लिहिलं त्याने नो पाम ऑइल, नो ऑनियन, नो गार्लिक. जैन लोकांचं. सो इट्स इज रेडी. सो थोडंसं काम आहे मॉलमध्ये, ते वाइंड अप करून लगेच यायचं आहे. नायसा किधर है? नायसा इज रेडी. छान छान दिसते. शूज कोणाचे? सुपर एक्साइटेड. अभी नीट चाल. पैसा जास्त घ्यायचं नाही आपल्याला. छान वाटतं. तुला
एम होईलच, एल होईल, एल. ते मला थोडंसं लूज असलेलं बरं वाटतं. नाहीसं एकटीच फिरते का? बघू. 2 to 3 years. अगं ते तुझं 2 to 3 years का? गोंडू एवढी तिला फिट होईल रचना, होईल ती. थांब जरा राहायचं थांब. असंच.